नमस्कार. आकाशवाणी औरंगाबाद केंद्राच्या बातमीपत्रात मी राजश्री पोहेकर आपलं स्वागत करते. ठळक बातम्या. वस्तू आणि सेवा कराशी संबंधित सर्व विधेयकांना विधिमंडळाची मंजुरी. विद्युत मनोऱ्यांसाठी संपादित जमिनीचा मोबदला दुप्पट करण्याचा राज्य सरकारचा निर्णय. लातूरच्या महापौरपदी भारतीय जनता पक्षाचे सुरेश पवार तर उपमहापौरपदी देविदास काळे यांची निवड. आणि परभणी मिरखेल स्थानकादरम्यानच्या दुहेरीकरणाच्या कामामुळे उद्यापासून काही रेल्वे गाड्यांच्या वेळापत्रकात बदल. 2 प्रवासी रेल्वे गाड्या रद्द. आता सविस्तर बातम्या. महाराष्ट्र वस्तू आणि सेवा कर मुख्य विधेयकासह 3 विधेयकं काल विधानसभेत एकमतानं मंजूर झाली. यासाठी राज्य विधिमंडळाचं 3 दिवसीय विशेष अधिवेशन बोलावण्यात आलं होतं. शनिवार आणि रविवारी या 2 विधेयकावर चर्चा झाली. त्याला काल अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी उत्तर दिलं. जीएसटीमुळे महागाई कमी होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. जगात 107 पेक्षा जास्त देशांमध्ये जीएसटी कायदा लागू असल्याचं त्यांनी सभागृहाला सांगितलं. विधान परिषदेत परवाच हे विधेयक मंजूर झालं होतं. जीएसटी विधेयक विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात मंजूर झाल्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहाचे आभार मानले. मूल्याधारित कर व्हॅट प्रणालीमध्ये जेवढं उत्पन्न मिळालं तेवढं उत्पन्न जीएसटीमधूनही राज्याला मिळणार असून नुकसान भरपाईही मिळणार असल्याचं त्यांनी सांगितलं. महानगरपालिकांचीही आर्थिक स्वायत्तता राखण्यात येणार असून महानगरपालिकांना नुकसान भरपाई देणारं महाराष्ट्र हे देशातलं पहिलं राज्य असल्याचं ते म्हणाले. येत्या 1 जुलैपासून हा कर देशात सर्वत्र लागू होणार आहे. राज्यातल्या शेतकऱ्यांच्या जमिनीवर महापारेषणनं 66 केव्ही ते 1200 केव्हीचे विद्युत मनोरे उभारल्यास संबंधित शेतकऱ्यांना व्याप्त जागेच्या क्षेत्रफळाच्या दुप्पट मोबदला देण्यात येणार आहे. यासंबंधीच्या सुधारित धोरणाला मंत्रिमंडळानं काल मान्यता दिली असल्याचं ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितलं. या निर्णयामुळे शेतकऱ्यांना मनोऱ्यानं व्याप्त जमिनीच्या त्या भागातल्या रेडी रेकनरप्रमाणे होणाऱ्या मूल्यांकनाच्या दुप्पट मोबदला मिळणार आहे. तसंच विद्युत वाहिन्यांखालील जमिनीचा मोबदलाही मिळणार आहे. शहरी भागात अतिउच्च दाब मनोऱ्यानं व्याप्त वाहिनीच्या खालील जमिनीचा मोबदला ठरवण्यासाठी उपविभागीय अधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती गठीत करण्यात येईल असं बावनकुळे यांनी सांगितलं. मात्र जुन्या मनोऱ्यांना हा निर्णय लागू असणार नाही असं ते म्हणाले. अटल सौर कृषीपंप योजनेअंतर्गत राज्यात 2460 सौर कृषीपंपांची उभारणी करण्यास देखील मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्ह्यांसह मराठवाड्यातल्या उस्मानाबाद, हिंगोली, जालना या जिल्ह्यांचा या योजनेमध्ये समावेश करण्यात आला आहे. मेंढीपालनाच्या व्यवसायास प्रोत्साहन देण्यासाठी राज्यस्तरीय योजनेअंतर्गत 6 मुख्य घटकांसह राजे यशवंतराव होळकर महामेष ही नवीन योजना राबवण्याचा निर्णयही कालच्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. या योजनेसाठी लागणाऱ्या 46 कोटी 27 लाख रुपयांच्या खर्चासही मान्यता देण्यात आली आहे. मराठवाडा विभागासाठी ग्रीड पद्धतीनं पाणीपुरवठा योजनेअंतर्गत पाणी आरक्षणाला तत्वतः मान्यता देण्यात आली असल्याचं जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी सांगितलं. यासंबंधीच्या एका बैठकीत ते काल मुंबईत बोलत होते. मराठवाड्यामध्ये वारंवार उद्भवणाऱ्या टंचाई परिस्थितीचा सामना करण्यासाठी तात्पुरत्या स्वरूपाच्या उपाययोजना न करता कायमस्वरूपी उपाययोजना करण्यावर भर देण्यात यावा असं पाणीपुरवठा मंत्री बबनराव लोणीकर यांनी यावेळी सांगितलं. सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभागानं राज्यातल्या 6 संस्थांना शाहू फुले आंबेडकर पुरस्कार देण्याची घोषणा केली आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 125व्या जयंतीनिमित्त सामाजिक क्षेत्रात कार्य करणाऱ्या 125 व्यक्तींना डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाज उत्थान पुरस्कारानं गौरवण्यात येणार आहे. उद्या कोल्हापूर इथं या पुरस्कारांचं वितरण करण्यात येणार आहे. त्यात औरंगाबादच्या डॉ. हेडगेवार रुग्णालयाचा समावेश आहे. 15 लाख रुपये आणि स्मृतिचिन्ह असं या पुरस्कारांचं स्वरूप आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाज उत्थान पुरस्कारासाठी निवड केलेल्या 125 व्यक्तींमध्ये जालना जिल्ह्यातून 4, औरंगाबाद जिल्ह्यातून 3, लातूर, नांदेड जिल्ह्यातून प्रत्येकी 2, बीड जिल्ह्यातल्या एकाचा समावेश आहे. 25,000 रुपये, शाल आणि श्रीफळ असं या पुरस्काराचं स्वरूप आहे. लातूर महानगरपालिकेत भारतीय जनता पक्षाचे उमेदवार सुरेश पवार यांची महापौरपदी निवड झाली आहे. त्यांनी काँग्रेसचे विक्रांत गोजमगुंडे यांचा 2 मतांनी पराभव केला. पवार यांना 36 तर गोजमगुंडे यांना 34 मतं मिळाली. तर उपमहापौरपदी भाजपचे देविदास काळे यांची निवड झाली आहे. काळे यांना 36 तर काँग्रेसचे उमेदवार युनुस मोमीन यांना 34 मतं मिळाली.
लातूर शहरातली पाण्याची दुरावस्था कमी करण्याचा प्रयत्न करणार असून पारदर्शी कामकाजावर भर देणार असल्याचं महापौर पवार यावेळी म्हणाले. महापौर पदाच्या निवडणुकीनंतर वार्ताहरांशी बोलताना ते बोलत होते. सभागृह नेतेपदी शैलेश गोजमगुंडे यांची तर विरोधी पक्ष नेतेपदी दीपक सूळ यांची निवड करण्यात आली. हे बातमीपत्र आकाशवाणी औरंगाबाद केंद्रावरून प्रसारित केलं जात आहे. आमचं हे बातमीपत्र newsonair.com या संकेतस्थळावरही उपलब्ध आहे. परभणी ते मिरखेल रेल्वे मार्गाच्या दुहेरीकरणाचं काम सुरू असल्यामुळे उद्या 24 मेपासून 5 जूनपर्यंत काही गाड्यांच्या वेळेत बदल करण्यात आला आहे, तर काही गाड्या पूर्णतः तसंच अंशतः रद्द करण्यात आल्या आहेत. परळी ते पूर्णा आणि पूर्णा ते परळी ही रेल्वेगाडी रद्द करण्यात आली आहे. प्रवाशांच्या सुविधेसाठी नांदेड ते पनवेल या रेल्वेगाडीला गंगाखेड स्थानकावर तात्पुरता थांबा देण्यात आला आहे. याशिवाय नांदेड ते औरंगाबाद साप्ताहिक एक्सप्रेस रद्द करण्यात आली आहे. हैदराबाद ते परभणी, परभणी ते नांदेड, मनमाड ते काचीगुडा, काचीगुडा ते मनमाड, नगरसोल नांदेड या गाड्या अंशतः रद्द करण्यात आल्या आहेत. अमृतसर ते नांदेड धावणारी जलद गती गाडी अंकाई ते परभणी दरम्यान 65 मिनिटं, नरसापूर ते नगरसोल जलद गती गाडी परभणी स्थानकावर 8 मिनिटं, तर नांदेड निजामाबाद प्रवासी गाडी नांदेड स्थानकावरून 60 मिनिटं उशिरा धावेल, असं दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड विभागातर्फे कळवण्यात आलं आहे. महापुरुषांबद्दल अवमानकारक वक्तव्य करणाऱ्या माथेफिरूस अटक करावी, तसंच या घटनेचा निषेध व्यक्त करण्यासाठी काल बीड जिल्ह्यात बंद पाळण्यात आला. या बंदच्या काळात बीड शहरातल्या काही भागात आंदोलकांनी दुकानांवर दगडफेक देखील केली. यात एक जण जखमी झाल्याचं वृत्त आहे. औरंगाबाद जिल्ह्यातल्या कन्नड शहरात साफसफाई होत नसल्याचा आक्षेप घेत कन्नडच्या नगराध्यक्ष स्वाती कोल्हे यांना काल शिवीगाळ करून त्यांच्यावर फावडं उगारण्यात आलं. नगरपालिका स्थायी समितीच्या बैठकीत हा प्रकार घडला. या प्रकरणी 2 नगरसेवकांसह 100 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेनंतर शहरात काही काळ तणावपूर्ण वातावरण झालं होतं. लातूर इथं शासकीय तूर खरेदी केंद्रावर तुरीचं 3-3 दिवस माप केलं जात नाही, तुरीची वाहनं आत घेतली जात नाहीत, असे आरोप करत संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी काल दुपारी रास्ता रोको आंदोलन केलं. त्यानंतर बाजार समितीचे सचिव केंद्रावर आले आणि त्यांनी शेतकऱ्यांना शांत राहण्याचं आवाहन केल्यानंतर आंदोलकांनी आंदोलन मागे घेतलं. औरंगाबाद जिल्ह्यातल्या सिद्धेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षानं 21 पैकी 19 जागा जिंकून कारखान्यावर सत्ता मिळवली आहे. त्यांचे 6 उमेदवार निवडणुकीपूर्वीच बिनविरोध निवडून आले होते. काँग्रेसला केवळ 2 जागांवर समाधान मानावं लागलं. औरंगाबाद जिल्ह्यातल्या सिल्लोड, फुलंब्री तर जालना जिल्ह्यामधील भोकरदन असे 3 तालुके या सहकारी साखर कारखान्याचं कार्यक्षेत्र आहे. सामाजिक न्याय विभागाच्या वतीनं देण्यात येणाऱ्या शाहू फुले आंबेडकर स्वच्छ दलित वस्ती अभियानाचे लातूर जिल्ह्याचे पुरस्कार काल जाहीर करण्यात आले. यामध्ये शिरूर अनंतपाळ तालुक्यातल्या धामणगावला प्रथम, औसा तालुक्यातल्या दावतपूरला द्वितीय, तर अहमदपूर तालुक्यातल्या कोपरा गावाला तृतीय पुरस्कार जाहीर झाला आहे. जालना जिल्ह्यातल्या नेर इथल्या एका शेतकऱ्याच्या जमिनीच्या नोंदीमध्ये फेरफार करण्यासाठी 3,000 रुपयांची लाच घेताना भूमी अभिलेख उपअधीक्षक गणेश बहुरे याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं काल अटक केली. बहुरेनं संबंधित शेतकऱ्याकडे 50,000 रुपयांची मागणी केली होती. नांदेड जिल्ह्यातही मानसपुरी इथं नवीन वीज खांब बसवण्यासाठी 25,000 रुपयांची लाच स्वीकारताना महावितरणचा सहाय्यक अभियंता पराग काकडे आणि त्याचा सहाय्यक शेख दावल शहा साहिब शहा या दोघांना अटक करण्यात आली. शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या. वस्तू आणि सेवा कराशी संबंधित सर्व विधेयकांना विधिमंडळाची मंजुरी. विद्युत मनोऱ्यांसाठी संपादित जमिनीचा मोबदला दुप्पट करण्याचा राज्य सरकारचा निर्णय. लातूरच्या महापौरपदी भारतीय जनता पक्षाचे सुरेश पवार तर उपमहापौरपदी देविदास काळे यांची निवड. आणि परभणी मिरखेल स्थानकादरम्यानच्या दुहेरीकरणाच्या कामामुळे उद्यापासून काही रेल्वे गाड्यांच्या वेळापत्रकात बदल, 2 प्रवासी रेल्वे गाड्या रद्द. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. आमचं यानंतरचं मराठी संक्षिप्त बातमीपत्र सकाळी 10 वाजता.